जय भीम, जय महाराष्ट्र. संविधान रक्षक एस रविराज रवींद्र चांगो शिंदे. मी आत्ताच नुकतेच सकाळच्या मॉर्निंग वॉकनंतर आल्यानंतर न्यूजपेपर हाती घेतलं. ठाणेकर वासियांचं ठाणे वैभव हा न्यूजपेपर मी हाती घेतला आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मुख्यत बातम्या आहेत. ठाणेमध्ये राज्यातील 1.5 लाख गोविंदाने मिळणार विमा संरक्षण, चांगली बातमी आहे. ठाण्यातील कशेळी भागामध्ये सोमवारी झालेल्या वाहतूक कोंडीमुळे हाल झाले. ठाण्यातील मेट्रो स्थानकांना मिळणार गावांची ओळख. ठाण्यातील मेट्रो स्थानकांना मिळणार गावांची ओळख. मग गावांची ओळख मिळणार तर 3 हात नाका. ठाण्यातील मेट्रो स्थानकाला मिळणार गावांची ओळख. 3 हात स्थानकाला धर्मवीर आनंद दिघे नाव देण्याची प्रताप सरनाईक यांनी मागणी. हे बघा, हा ठाणे वैभव आहे. ठाण्यातील गोविंदा पथकाची बातमी आहे, विमा संस्था आणि ठाण्यातील मेट्रो जो माझा हात आहे, ठाण्यातील मेट्रो स्थानक आहेत, त्यांना मिळणार गावाची ओळख. आणि आमदार प्रताप सरनाईक जे परिवहन मंत्री आहेत त्यांनी मागणी केली की 3 हात नाक्यावरील जो मेट्रो स्थानक आहे त्याला धर्मवीर आनंद दिघेंचं नाव देण्याची मागणी केलेली आहे. पण मला काय म्हणायचं आहे, माझा जन्म तर ठाण्यामध्ये 1965 झाला. ठाण्याला जे काय ऐतिहासिक वारसा आहे, ठाण्याला जो काय ऐतिहासिक वारसा आहे बोलतो ना आपण, तो आहे आणि तो इतिहास पुस्तकरूपी आहे, बरोबर आहे. तर मला म्हणायचं आहे, धर्मवीर आनंद दिघे यांचं असं कुठला इतिहास आहे, कुठली कार्यशैली आहे, धर्मवीर आनंद दिघेंचा असा कुठला इतिहास आहे, कुठली कार्यशैली आहे, कुठले मार्गदर्शन तत्त्व आहेत जे त्यांनी जनहिताचं काम केले, असं कुठलंही नाही आहे. कुठलं इतिहासाच्या पुस्तकात एक पाणी देखील लिहिलेलं नाही. त्यांच्या नावावर कुठलं पुस्तकही लिहिलेलं नाही आहे कोणी लेखकांनी. कारण इतिहासात काही नाही तर इतिहास तरी काय लिहिणार. त्यांनी फक्त गावगुंड पोचले. ते गावगुंड राजकारणातून मोठे झाले, मुख्यमंत्री झाले, आता उपमुख्यमंत्री आहेत. आणि जे उपरे आले ते पण परिवहन मंत्री झाले. जे उपरे आले इतर पक्षांच्या पायऱ्या चाटत आले ते पण राज्याचे आता आमदार, आता परिवहन मंत्री झाले. काय माहिती आहे का, कुठलीही गोष्टीला काहीतरी लिमिटेशन्स असतात. ठाण्यातलं कुठला रस्ता नाही, ठाण्यातली कुठली गल्ली नाही, ठाण्यातलं कुठला एरिया नाही, ठाण्यातलं कुठला सभागृह नाही, तिथे फक्त ओन अँड ओनली आनंद दिघेंचंच नाव दिलेलं आहे. इवन दो सकाळचे प्रातिविधी करण्याचं संडास पण सोडलेलं नाहीत. सकाळी प्रातविधी करण्याचं संडासही सोडले नाही, त्याच्यावर पण धर्मवीर आनंद दिघेंची नावं आहेत. मग जे क्रांतिकारी होऊन गेले, ज्याने स्वतंत्रता देश दिला, ज्याने संयुक्तिक महाराष्ट्र घडविला स्वातंत्र्यवीरांनी 108 हुतात्म्यांनी, त्यांना काही इतिहास आहे का? त्यांना नावं द्या ना. आता बघा, 6 महिन्यापूर्वी घोडबंदरला अनेक बांधकामांचं ओपनिंग केलं. परप्रांतीयांना भूखंड दिला, सभागृहाला शासकीय निधी, भूखंड. आणि जे काही टाटाने जे काही कॉम्प्लेक्स बांधला त्याच्यामध्ये टाटाने जो काय स्वतःचा जो काय FSI काय TDR याच्या अंतर्गत जो काय सभागृह हॉल बांधला तो प्रताप सरनाईकांनी गिळंकृत केला. स्वतःच्या नावावर वडिलांचं नाव दिलं, कविवर्य बाबूराव सरनाईक. मग कविवर्य बाबूराव सरनाईक कवी कधी झाले? आणि कोणतीही कविता एका पुस्तकात मला आढळून आलेली नाही, किंवा कुठलेही कविता संग्रह मला आढळून आलेला नाही तर त्यांचं नाव. तर काय झालं आहे, ठाणे जिल्ह्यामध्ये अशी प्रथा आहे, जे नगरसेवक आहेत, जे शिवसैनिक आहेत, नगरसेवक आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, त्यांचीच प्रॉपर्टी मालमत्ता झाल्यासारखे ते नावं देतात. आता गंगूबाई सभागृह इथे कोरमालच्या इथं नाव दिलेलं आहे.
गंगूबाई हॉस्पिटल बांधलेलं आहे शासनाचा पैसा हडप करून, खाजगी बिल्डरकडून. त्यामुळे अशा प्रकारचा जो काही इतिहास आहे ना तो बंद करावा, बंद करा. आणि खोटा अपप्रचार, मी तर म्हणेन धर्मवीर आनंद दिघे यांचा कुठलाही इतिहास नाही आणि कुठलाही काही नाही. त्यामुळे कुठलाही गोष्ट नसताना खोटा अपप्रचार करण्याचा महाराष्ट्रावर जो काही मुख्यमंत्र्यांनी चाललेला आहे, मागील मुख्यमंत्र्यांनी केला, आताचे उपमुख्यमंत्री, तुम्ही संविधानिक पदावर आहात आणि संविधानिक पदावर असताना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याचा असा खोटा अपप्रचार, त्याला पुरावे काय आहेत? पुरावे द्या, दाखले द्या. नुसते मूर्त्या थडगे बांधले म्हणजे त्याचा इतिहास होत नाही. पुरावे द्या, दाखले द्या आणि मग नामकरण करा. माझ्या वडिलांचा प्रस्ताव गेले 10 वर्ष, माझ्या वडिलांचा प्रस्ताव दिवंगत कामगार नेते, युनियन लीडर, 7 वर्ष युनियन क्षेत्रात कार्यक्षेत्रात नाव आहे. ठाणे महानगरपालिका, ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगर महापालिका ते महानगरपालिकेपासून महान कार्य आहे. सगळं नेत्यांना माहिती आहे, आमदार, खासदार ते मंत्री महोदय सगळ्यांना माहिती आहे. परंतु त्यांचं नामकरणाचा प्रस्ताव गेले 10 वर्ष मंजूर झाला, परंतु जर ठराव ठाणे महानगरपालिकेच्या या गोल्डन गँगने प्रलंबित ठेवला, त्याचा मी पाठपुरावा करतो आहे. मग धर्मवीरांचा इतिहास काय आहे? कुठल्या काडीचा इतिहास नाही. मी जाहीर आणि ठोस बोलतो. एस रविराज संविधानकार, संविधान रक्षक, एस रविराज संविधान रक्षक, संविधान रक्षक, ब्लू पॅन्थर, एक सामाजिक क्रांतिकारी संघटना. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.